नमस्कार, TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. मराठा समाजासाठी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतलाय. विशेष अधिवेशनात मराठ्यांसाठी स्वतंत्र 10% आरक्षणाची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे शिक्षण आणि नोकरीमधील आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मात्र जरांगेंना हे आरक्षण मान्य नसून उद्या पुन्हा नव्या आंदोलनाची घोषणा करणार आहेत. पाहूया TV9चा स्पेशल रिपोर्ट. आरक्षण विधेयक 2024 संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. हे विधेयक एकमताने संमत झाले आहे असं मी घोषित करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला. विधानसभेसह विधान परिषदेतही एकमताने प्रस्ताव मंजूर झाला आणि सरकारने गुलाल उधळून जल्लोष केला. मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण मिळेल. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळणार. सरकारी शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद, मंत्रालय, क्षेत्रीय कार्यालय, सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेल. मात्र मराठा समाजाला राजकीय आरक्षण नसेल. पण जरांगे पाटलांना स्वतंत्र आरक्षण मान्य नाही. सगळे सोयऱ्यांची अधिसूचना कायद्यात बदलण्याच्या मागणीवर जरांगे अडून बसलेत आणि पुढच्या 12 तासात जरांगे नव्या आंदोलनाची घोषणा करणार आहेत. हे मराठा आरक्षण देण्याचा निर्णय देण्याची शपथ आम्ही घेतल्यानंतर 3 महिन्यामध्ये हे मराठा आरक्षण दिलेलं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की ओबीसी समाजावर अन्याय न करता, त्यांच्या समाजाला आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी हे आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. सरकारला वाटत नाही का चेष्टा चालली, फसवणूक चालली म्हणून? आमचं वाटतंय, तुमचं नाही वाटत का तुम्हाला? तुम्ही जाणून बुजून लोकांना खालीमानं घालायला लावता एवढ्या मोठ्या समुदायाला. तुम्हाला वाटत नाही का ज्या जनतेनं आपल्या डोक्यावर गुलाल टाकला आणि राजगादीवर बसवलं, आपलं करिअर घडवलं, आपल्याजवळ काहीच नव्हतं 75 वर्षातल्या सगळ्या पक्षांना, त्यांना नाही वाटत का आपण अपमान करतो एवढ्या मोठ्या करोडो जनतेचा? तुम्ही काय आम्हाला पागल समजता का? ते त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्ही सुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत नाही. कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं. आपण आजपासून सरकारच्या सलाईन सगळ्या बंद केल्या. ही तुमची सलाईन लगेच काढून द्या. आम्ही उद्या त्याला ठरवणार आहेत तुमच्या, कारण आम्ही आमच्या लेकरांसाठी आम्हाला काय मोठं नाही. ते टिकल का नाही ते सरकारचं धोरण सरकार बघ. आता आम्हाला आमच्या पोरांचं वाटोळं करायचं नाही ना, आम्हाला बेसावत पण राहायचं. सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत मुख्यमंत्री साहेबाला कोणतरी काम करून देत नाही. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना करायचं परंतु कोणीतरी करू देत नाही असं? 100%. त्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आणि आमच्या व्याख्यासह आम्हाला ओबीसीतलं टिकणारं आरक्षण पाहिजे. त्याशिवाय आपण आंदोलनापासून हटत नाही आणि इथून पुढे हटणार नाही. माझा मायबाप मराठा समाजाला दिलेला शब्द पाळणार. वेळेप्रसंगी जीव गेला तरी चालत, पण आपण हटू शकत नाही. अधिसूचना आपण जी काढली होती त्या अधिसूचनेमध्ये अधिसूचना देखील संपूर्णपणे मराठा समाजाच्या नेत्यांनी पूर्ण वाचली होती. आणि त्या अधिसूचनेमध्ये आता अधिसूचना काढल्यानंतर 16 तारखेपर्यंत त्याला सूचना हरकती होत्या आणि नाना 6 लाख हरकती आलेल्या आहेत. तर आता 6 लाख हरकतीची छाननी सुरू आहे आणि छाननी सुरू असल्यामुळे त्याची योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून, कंप्लीट प्रोसेस पूर्ण करून त्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल. ओबीसी समाजाला धक्का न लावता आरक्षणाचा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. तर उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या तोंडावर फसवणुकीचा डाव आहे का अशी शंका व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी 10% आरक्षणाचा निर्णय म्हणजे मराठा समाजाची फसवणूक असल्याचा आरोप केलाय. तर राज ठाकरेंनी मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे का असा सवाल केलाय. आता हे विधेयक पास झाल्यानंतर सगळ्या नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण मिळणारच आहे. त्यांच्यासमोरच विधेयक पास झालेलं आहे, त्यामुळे त्यांना असा प्रश्न पडण्याचं काही कारण नाही आहे. पण मला हे माहिती आहे की त्यांचा आमच्यावरच विश्वास आहे. त्यांना माहिती आहे की मराठा समाजाला नोकऱ्या असेल, शिक्षणात असेल,
सवलती जर कोणी देऊ शकेल तर ते एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातलं सरकारच देऊ शकेल, हे त्यांना देखील माहिती आहे. आत्तापर्यंत एकदा दोनदा गेल्या महिन्यात सुद्धा गुलाल उधळला गेला होता, पण नंतर लक्षात आलं की फसवणूक झाली. त्याचप्रमाणे आत्ता सुद्धा ज्या पद्धतीने सरकारने एक हमी घेतलेली आहे ती हमी निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली आहे. निवडणूक तर ह्याच्यामध्ये काढून घेण्याचा काही त्यांच्यात डाव नसेल ना, असा प्रश्न मी आज तरी उपस्थित करू इच्छित नाही, कारण मला राजकारण आणायचं नाही. पण पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवरती भरोसा ठेवणं जरा कठीण आहे. मला कुठेही माझ्याकडनं कोणाचे मनामध्ये काही शंकेचे हे सोडायचे नाही आहेत. विरोधकांचा आवाजही दाबण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. हे बिल म्हणजे फसगत सरकारची म्हणजे फसगत करणाऱ्या सरकारचं आपला काय म्हणतात त्याला फसगत करणारं फसवं सरकार. सगळ्या ठिकाणी बळीराजाची फसगत अशीच करता येते, बेरोजगार युवा युवतींची हे फसगत करणारं फसवं सरकार आहे. आरक्षण प्रकरणी तर आता त्यांनी ते सिद्धच केलेलं आहे. मराठा ओबीसी समाजाची या सरकारने फसगत केलेली आहे. म्हणून फसगत करणारं फसवं सरकार म्हणून या सरकारचं नाव इतिहासामध्ये नोंदलं जाईल. हा विषय मी मागे पण सांगितलं होतं की हा खूप टेक्निकल विषय आहे. नुसताच ह्याच्यामध्ये काहीतरी सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखा नाही आहे. हे नक्की काय आहे हे मला असं वाटतं एकदा मराठा समाजाने एकदा विचारावं त्यांना. 10% दिले म्हणजे काय केलं तुम्ही? कशात 10% दिलं? तुम्हाला अधिकार कोणी दिले? तुम्हाला या गोष्टींचे अधिकार आहेत का की हे परत सुप्रीम कोर्टात प्रकरण जाणार, परत तिकडे मग राज्य सरकार सांगणार आता काय सुप्रीम कोर्टात गेलं आता आम्ही काय करू शकत नाही, म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी करायच्या, याला काय अर्थ आहे का? मराठा आरक्षणाचा कायदा पास झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ विधानसभेत उभे राहिले आणि जरांगेंच्या धमक्यांना आवरा सरकार त्यावर काही करणार की नाही असा सवाल केला. आज अध्यक्ष महोदय ज्या जरांगेचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला, अहो ते सतत धमक्या देतात, याला टपकविल त्याला टपकविल. मला स्वतःला धमकी. अध्यक्ष महोदय काय आहे अध्यक्ष महोदय? आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला तर नेहमीच देतात, अहो आईवरून शिव्या. तिथे बसलेले जे आहेत महसूल आयुक्त, SP, कलेक्टर, त्यांना तर म्हणतात तुम्ही खावात, आणखी त्यांनाही आईवरून शिव्या. अध्यक्ष महोदय ही दादागिरी जी काय चाललेली आहे याला काय कंट्रोल करणार आहात की नाही? भुजबळांना येत असलेल्या धमक्यांवरनं विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी सरकारला त्यांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. भुजबळ साहेब, आपण आपल्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली, त्याची मी नोंद घेतलेली आहे. जर का आपल्याला कुठच्याही प्रकारच्या जीवहानीची संभावना वाटत असेल तर त्या संदर्भातली चिंता आपण व्यक्त करणं रास्त आहे. सभागृहासमोर आपण जी चिंता व्यक्त केली आहे त्याची नोंद घेतली गेली आहे. शासनाने या विषयाची गंभीर नोंद घेऊन उचित उपाययोजना करावी. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठ्यांना आरक्षण देण्याची शपथ घेतली होती. ती शपथ 10% आरक्षणाचा कायदा करून पूर्ण केली आहे. शपथ पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, ती शपथ पूर्ण केली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.